नमस्कार शिवप्रभा, तुम्ही बघू शकता मी आता काल लोह्यावरून ट्रॅव्हल्सने कोल्हापूरला आलो आणि कोल्हापूरला पहाटे 5:15ला कोल्हापूर बस स्थानकावर उतरून 5:15 ते 5:45ची कोल्हापूर ते सावंतवाडी बस जे की महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाची बस जे की आपल्या महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. लालपरी असं पण बोलले जातो, बस पण बोलल्या जातो, महामंडळची एस टी पण बोलल्या जातो. ती बस पकडून मी कोल्हापूरहून सावंतवाडीसाठी निघालो. तर कोल्हापूर ते सावंतवाडी असा 6 घंट्याचा प्रवास आहे. मी 6 वाजता कोल्हापूरहून गाडी सुटली आणि 11-11:30 वाजता सावंतवाडीमध्ये पोहोचली आणि तिथून मग मी अजून पुढं मला 15 किलोमीटर जायचं होतं, जे की मुंबई गोवा हायवेवर बांदा या नावाचं गाव आहे, जे की गोवा बॉर्डरपासून 1 किलोमीटर अलीकडं आहे. आणि बांदा सोडलं तर 1 किलोमीटरला गोव्याचं बॉर्डर लागते. तुम्ही बघू शकता आता मी बांद्याला आलेला आहे. आणि बांद्याला येण्याचं कारणच एक आहे की मागं 15 दिवसापूर्वी आलो होतो, जे की एका मित्राने आमच्या म्हणलं की गाडी बघायला जाऊ. तर आम्ही गाडी बघायला आला होता बांद्याला, टाटा इंडिगो. आणि ती गाडी पसंत आल्यामुळं काल आम्ही कोल्हापूरहून सावंतवाडी ते बांदा असा प्रवास केलेला आहे. बसनं अर्धा प्रवास आणि अर्धा प्रवास ट्रॅव्हल्सनं केलेला आहे प्रायव्हेट, जे की गोवा गाडी डायरेक्ट असती, पण ती गाडी 6:15ची आम्हाला लोह्यावरून भेटली नाही. ती बस ट्रॅव्हल्स अगोदर गेल्यामुळं नाही इला जास्त आम्ही लोहा टू कोल्हापूर असं ट्रॅव्हल्सनं रात्री स्लीपर ट्रॅव्हल्सनं प्रवास केला. आणि नंतर मग सकाळी आम्हाला दिल्लीने यायचं होतं म्हणून आम्ही महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाची लालपरी किंवा बस म्हणा, बसने कोल्हापूर सावंतवाडी आलेले आहेत. आणि सावंतवाडीहून बांद्याला जाण्यासाठी थोडं त्या पण गाडीनं 15 किलोमीटर जाऊन मग बांद्यामध्ये पोहोचले. तुम्ही बघू शकता भारतामध्ये नंबर 1ची आपली महाराष्ट्र राज्याची ओळख असणारी लालपरी ही खूप अशी गोरगरिबासाठी जमिनीवर चालणारं विमान संबोधलं जाऊ शकतो आपण. विमानापेक्षा काही कमी नाही. मी तर सांगतो की गोरगरिबाच्या प्रत्येक अडीअडचणीत खेड्यापाड्यात जाणारी आपली लालपरी, लाडकी लालपरी ती महामंडळ बस असं संबोधलं जाते. आणि मी त्या बसनं आज प्रवास केला आहे बघा. म्हणजे खूप असा आनंद येत असतो बसने प्रवास केलेल्याचा. आणि तुम्ही पण फुल नाही फुलाची पाकळी वर्षातून 2-3 तरी वाड्या लांबचा प्रवास महामंडळ एस टीने करावं ही मी तुम्हाला विनंती करतो. ठीक आहे, तुमच्याकडं कोणती कार असो काही असो, बसचा प्रवास खूप छान असतो. तुम्ही एकदा बसचा प्रवास करून बघा, तुम्हाला खरंच किती आनंद होईल सांगता येणार नाही. आणि मी आणि माझा मित्र तुम्हाला मला दिसलेलाच आहे फोटोमध्ये बघा, आम्ही प्रवास केला आहे. तरी सर्वांनी फॉलो, लाईक, शेअर